नमस्कार. अथश्री आयुर्वेदीय चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र पुणे याच्या इंस्टाग्राम पेजवर मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मार्च महिन्याचा दुसरा गुरुवार हा जागतिक मूत्रपिंड दिन म्हणजेच वर्ल्ड किडनी डे म्हणून पाळला जातो. या दिनानिमित्त आज आपण किडनीची निगा कशी राखावी याबद्दल माहिती घेऊया. मूत्रपिंड किंवा किडनी ही आपल्या शरीरातील नको असलेले पदार्थ बाहेर टाकणारी एक फिल्टर प्रणाली आहे, जी रक्तातील नको असलेले पदार्थ शरीराबाहेर टाकते. त्यासोबतच रक्तदाब नियंत्रित ठेवते आणि रक्तातील क्षारीय पदार्थ पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, फॉस्फरस आणि खनिजीय पदार्थांचे संतुलन राखण्याचे कार्य करते. तसेच ती शरीराचे टेम्परेचर म्हणजेच तापमान मेंटेन करण्याचे कार्य करते. अशा या किडनीची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी. त्यासाठी मी आज तुम्हाला काही घरगुती सोपे उपाय सांगत आहे. गरम पाणी पिणे, जे आयुर्वेदानुसार मूत्रल सांगितले असून ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन हे शरीरातून बाहेर काढण्यास छान मदत होते. शहाळ्याचे पाणी. शहाळ्याचे पाणी हे शरीरातील अवाजवी वाढलेली उष्णता कमी करून शरीरातील टॉक्सिन्स शरीराबाहेर काढण्याचे काम उत्तमरित्या करते. त्यासोबतच वाळ्याचे सरबत, सब्जाचे पाणी हे सुद्धा तुम्ही पिऊ शकता, जेणेकरून शरीरात अवाजवी फाजील वाढलेली उष्णता कमी होऊन त्याचा किडनीवरचा ताण कमी होतो आणि किडनी आपलं कार्य योग्यरित्या करते. यासोबतच तुम्ही घेऊ शकता धण्या जिऱ्याचं पाणी. 2 चमचे पिवळे धणे हे साधारण अर्धा लिटर पाण्यामध्ये एक 10 ते 15 मिनिटं उकळून तो काढा गाळून तुम्ही दिवसभरात कधीही घेऊ शकता. गरज नाही की तो गरम असतानाच घ्यावा, थंड झाल्यावरही तुम्ही पिऊ शकता. जेणेकरून काय होतं की शरीरात नको असलेले क्षारीय पदार्थ हे शरीरातून बाहेर काढण्यास किडनीची मदत हा धणे जिऱ्याचा काढा करतो. यासोबतच जेवणात अधूनमधून काकडीचे सेवन करावे. काकडी तुम्ही कच्ची सॅलड स्वरूपात खाऊ शकता किंवा कोशिंबीर करूनही खाऊ शकता, परंतु कोशिंबीर करताना त्यात दही न घालता तुमचा रस टाकावा, जेणेकरून आंबटपणा येईल आणि दह्याचे दुष्परिणाम तुम्हाला टाळता येतील. यासोबतच किडनीचे स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी आणि प्रामुख्याने ज्यांना मूत्राशमरीचा म्हणजेच किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी 15 दिवसातून एकदा तरी हुलग्याचा म्हणजेच कुळथाचं सूप आहारात आवर्जून घ्यावा. ही झाली आहाराची पथ्य. आता आपण विहाराची काही पथ्य बघूया, ज्याच्या पालनानं दैनंदिन जीवनात आपण रोज अशा काही सवयी लावू शकतो जेणेकरून आपल्याला किडनीचे आजार टाळता येतील. सगळ्यात पहिलं, थोडीशी सर्दी झाली, थोडा खोकला झाला, थोडा ताप आला, थोडीशी ॲसिडिटी जाणवल्यास आपण मेडिकलमध्ये जाऊन जे ओव्हर द काउंटर म्हणजेच कुठल्याच डॉक्टरांच्या आणि वैद्यांच्या सल्ल्याशिवाय जे काही ॲलोपॅथीचं औषध घेतो तर ती सवय आपण टाळली पाहिजे. कारण असे कित्येक जण आहेत जे वर्षानुवर्ष असे वाटेल तेव्हा एखादी गोळी खाणार, वाटेल तितके दिवस खाणार, वाटेल तितक्या पॉवरची खाणार आणि मग तुमच्या शरीराला त्या गोळींची सवय लागते आणि मग काय होतं की शरीरात नको असलेले पदार्थ म्हणजे टॉक्सिन्स हे साचतात आणि त्याला बाहेर काढायचं काम हे किडनीवर येतं. म्हणजे किडनीवर अवाजवी टॉक्सिन्सचा ताण येतो, ज्यामुळे त्याची कार्यक्षमता बिघडते आणि पुढे जाऊन अशा लोकांना किडनीचे आजार व्हायची शक्यता जास्त प्रमाणात असते. दुसरी सवय, मूत्रवेग अडवणं. आपण एखाद्या कामात आहोत किंवा प्रवासात आहोत किंवा अशा एखाद्या परिस्थितीमध्ये अडकलो आहोत की आपल्याला मूत्रविसर्जन करता जाणं शक्य नाही. हे एखाद्या वेळेस ठीक आहे, परंतु कित्येक लोक असे आहेत की जे जाणून बुजून किंवा नकळतपणे किंवा एक सवय म्हणून मूत्रवेगाचं धारण करतात. हे बरोबर नाही. याच्यामुळे काय होतं की मूत्रात असलेले टॉक्सिन्स हे पुन्हा रिव्हर्स जाऊन किडनीकडे जातात आणि त्यामुळे किडनीचे आजार संभवतात. पथ्य तिसरे, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करताना ते स्वच्छतागृह स्वच्छच असलं पाहिजे. आता एखादा असा प्रसंग आहे की ज्यात आपल्याकडे काहीही पर्याय नाही आणि आपल्याला सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करणं भागच आहे. अशा वेळेस ते स्वच्छतागृह वापरण्याआधी ते स्वच्छ आहे का नाही हे पाहणं गरजेचं आहे. नसेल तर ते आपण स्वतः स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच त्याचा वापर करणं योग्य आहे.
महिलांसाठी खास करून एक सूचना आहे की जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे शक्य आहे, जिथे जिथे पर्याय उपलब्ध आहेत, तिथे तिथे कमोडचा वापर न करता इंडियन टॉयलेट सिस्टीमचा वापर करावा, जेणेकरून जंतू संसर्ग होणार नाही आणि किडनीचे आजार तुम्हाला होणार नाहीत. धन्यवाद.